नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की अमृताची जी कारस्थानं आहेत ती कावेरी कशी उधळून लावणार आहे. अमृताचा एवढा मोठा डाव आहे की कावेरी जेलमध्ये आहे, तर तिथे जेलमध्ये एका बाईला पाठवलेला आहे आणि तिथे कावेरीला संपवण्याचा डाव तिने रचलेला आहे, कट तिने रचलेला आहे. पण या सगळ्यातून कावेरी कशी सुटणार आहे? त्याचबरोबर यश सोबत लग्नासाठी कावेरीने आणखी एक डाव टाकलेला, अमृताने आणखी एक डाव टाकलेला आहे की काही झालं तरीही आता हिला अडकवायचं आहे असं ठरवून तिने पुढचा प्लॅन केलेला असतो. पण या सगळ्यातून यश आणि कावेरी कसे बाहेर पडणार आणि त्यांचं लग्न कसं होणार ते आपण पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तर इकडे अमृता विचार करत असते, कारण अमृताच्या डोक्यात वेगळ्या गोष्टी असतात. अमृताला अजिबात इच्छा नव्हती की कावेरी किंवा त्याचबरोबर यशच्या बाबांना संपवण्याची. तिच्या डोक्यात फक्त एकच प्लॅन होता, तो म्हणजे सुलक्षणाला उद्ध्वस्त करायचंय. तिला बाकी काही नाहीये, सुलक्षणाची वाट लावायची आहे एवढंच तिच्या डोक्यात आहे आणि त्यासाठी तिचे प्रयत्न चाललेले असतात. परंतु जे घडलेलं असतं ते वेगळंच असतं, कारण त्यामुळं असा प्रॉब्लेम झालेला असतो की कावेरी तर आता जेलमध्ये गेली, यशचे बाबा हे मरणाच्या दारात आहेत, परंतु तरीही अमृता शांत राहत नाही. हा आनंद सेलिब्रेट नाही करू शकत ती, का तर सुलक्षणा जिवंत आहे. जोपर्यंत सुलक्षणा संपत नाही तोपर्यंत माझ्या आयुष्यामध्ये आनंद येणार नाही असं तिने जणू काही ठरवलेलंच असतं. तर इकडे अमृता आता जेलमध्ये आहे, कावेरी जेलमध्ये आहे. ती विचार करत असते, देवा मला पुन्हा पोरकं नको करू, माझे बाबा गेले, आता या बाबांनाही माझ्यापासून हिरावून नको घेऊ असं ती बोलत असते. आणि त्याच वेळेस इकडे कावेरी बोलत आहे आणि अमृता आणि अमृताची आई दोघीही आता शॅम्पेन घेऊन पीत बसलेले असतात. त्यांच्या डोक्यात फक्त एवढंच असतं की नाही, काहीही झालं तरीही आता आपण शांत राहायचं नाही, अशा पद्धतीने त्यांचं प्लॅनिंग चाललेलं असतं. आणि तेवढ्यातच ती म्हणत असते की आई नाही, मला आनंद साजरा करायचा हा, तुला माहिती आहे ना मला त्या सुलक्षणाला संपवायचं होतं, पण काय झालेलं आहे तुझ्या लक्षात येतंय का? हे सगळं बोलणं चालू असतं. आणि त्याच वेळेस इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे की उदय रूममध्ये येत असतो. ह्या दोघीही पीत असतात आणि आता पुढचा डाव टाकायचा आहे असं त्यांचं ठरलेलं असतं आणि ही सगळी तयारी त्यांची चाललेली असते. आणि त्याच वेळेस उदय दरवाजा उघडून आत येताना तिला दिसतो, तेव्हा ती म्हणत असते की आई तुला कळतंय का, मला माहिती आहे ग तुला दुःख झालेलं आहे, तुला त्रास होत आहे, पण असं दारूच्या आहारी जाणं चांगलं नाहीये ना. इकडे यश घरी आलेला असतो, कारण डॉक्टरांनी सांगितलेलं असतं की बाबांची तब्येत आता ठीक झालेली आहे, आता ते आउट ऑफ डेंजर आहे, तुम्ही त्यांना घरी घेऊन जाऊ शकता, पुढची ट्रीटमेंट घरी करू शकता, अशा पद्धतीने डॉक्टरांनी सांगितलेलं आहे. आणि त्यामुळंच यश हा बाबांना घेऊन घरी आलेला असतो, त्यांना डिस्चार्ज मिळालेला असतो. तो मला सांगत असतो की मा ऐकून तरी घे माझं, बाबांना डिस्चार्ज मिळालेला आहे आणि बाबांना घरी आणलेलं आहे. आणि त्याचबरोबर आता डॉक्टरांनी सांगितलंय असं तो सांगत असतो. मा म्हणते की खरंच बरं झालं, यांना बरं वाटतंय, ते देवाचीच कृपा झाली असं माझं बोलणं असतं. पण मा एका शब्दाने यशशी बोलत नाही, तिला रागच आलेला आहे. म्हणजे इथे बघा ना तुम्ही, यश आणि कावेरी यांची काय चूक आहे? सगळी कारस्थानं त्या अमृताने केली. इकडे कावेरीला जेलमध्ये टाकलं, यश बरोबर अबोला धरला, कावेरीला जेलमध्ये टाकलं, यश बरोबर अबोला धरला आणि अमृता मात्र मोकाट सुटली आणि तिला मात्र घरचा मान सगळ्या गोष्टी मिळत आहेत. सगळीकडे पुढं पुढं करायची तिची सवय काय बंद झालेली नाहीये. आता उदयच्या बाबतीत ती अमृता बोलू लागते, बघितलंच नाही तू उदय जिजूंचा विचार करायला पाहिजे होता ना, त्यांच्या अवस्थेचा विचार कर, त्यांना काय वाटलं असेल, कारण त्यांच्या भावाने त्यांना फसवलं, त्यांना अंधारात ठेवलं, त्यांना कळू दिलं नाहीये, त्यांची स्मृती गेली, या गोष्टीचा त्याने फायदा घेतला. आणि बघितलं ना, इथे एकीकडे सांगितलं की ती उदय जिजूंची बायको आहे आणि दुसरीकडे मात्र वेगळंच कांड केलेलं आहे. अगं तू त्यांचा विचार कर, त्यांना काय वाटलं असेल या गोष्टींचा विचार कर, असं हे बोलणं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे मुद्दामच ती बोलत असते आणि उदय नेमका तिथं आलेला असतो, ही गोष्ट तिच्या लक्षात आलेली असते आणि म्हणूनच तिनं हे सगळं कांड केलेलं आहे. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे आईच्या तिच्या लक्षात आलेलं असतं. उदय मात्र तिथून निघून जातो आणि मग अमृताला माधवी म्हणू लागते की हे काय आता. तेव्हा माधवीला अमृता सांगत असते की अगं आई तुला कळत नाहीये का, आता तो बघ, इथं आत आलेला उदय वेगळा होता आणि आता बाहेर गेलेला उदय वेगळा असणार आहे. अगदी रागाच्या ज्वाला भडकत असणार आहेत आणि आता ह्या घरामध्ये शांतता राहूच देणार नाही असं ती बोलत असते. या सुलक्षणाला सुख कधीच अनुभवू देणार नाही अशा पद्धतीने बोलणं चाललेलं असतं.
आणि तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की माधवी म्हणत असते, म्हणजे तुझ्या डोक्यात काय आहे आता, तुला नक्की काय विचार करतेस तू, असं माधवी तिला बोलत असते. तेव्हा ती म्हणत असते की आई, एक गोष्ट लक्षात ठेव, काहीही झालं तरीही आता या घरातली शांतता भंग करायची. इकडे आता उदय जिना उतरून खाली येत असतो. तेवढ्यात समोर यश असतो आणि म्हणत असतो, अरे दादा कुठे होतास तू, बाबांना डिस्चार्ज मिळालाय, मी त्यांना घरी आणलेलं आहे. आणि उदय मात्र रागाने आलेला असतो. म्हणजे किती हलका कानाचा असेल एखादा माणूस. त्या अमृताने कान भरले की ह्याला बरोबर कळतं, कानात फुंकर मारली की हा पिसाळल्यासारखा वागायला सुरुवात करतो. यश चांगल्याने त्याला बोलत असतो तर हा यशची बेदम धुलाई करायला सुरुवात करतो. जो मारत असतो यशला कळायचंच बंद होतं. म्हणजे अचानक काय झालं, उदय दादा असं कसं काय वागायला लागला, म्हणजे माझी काय चूक झाली याच्यात, मी काय केलंय, असा प्रश्न यशला पडलेला असतो. आणि यश मात्र विचारू लागतो. तेव्हा इकडे ज्या गोष्टी घडत असतात त्या म्हणजे कळायचंच बंद झालेलं असतं. इकडे कावेरी जेलमध्ये असते. आता यशने फोन करून सांगितल्यामुळं मोहित कावेरीला इथे सोडवायला जेलमध्ये आलेला असतो. तेव्हा कावेरी ज्या अवस्थेत बसलेली असते ते पाहून मोहित तिथे येतो आणि म्हणू लागतो, कावेरी मला सगळं यशकडून कळलेलं आहे, काळजी करू नको, सगळं व्यवस्थित होणार आहे, असं इकडे तो सांगत असतो. तेव्हा कावेरी म्हणत असते की ते नाही, बाबांची तब्येत कशी आहे, माझं जाऊ देव, माझं होईल सगळं व्यवस्थित, पण बाबांची तब्येत कशी आहे. तेव्हा मोहित सांगत असतो की हो, मला यश सांगत होता ते आता स्टेबल आहेत, काहीही प्रॉब्लेम नाही. हे ऐकल्यानंतर कावेरी म्हणत असते की बरं झालं. मग ती म्हणत असते, पण बाबांवरती हल्ला. तेव्हा मोहित म्हणतो की मला माहिती आहे तू नाही केलेला, पण एक गोष्ट लक्षात ठेव, बाबांवरती हल्ला करणाऱ्या व्यक्तीला मी शोधून काढणार आहे. त्याला सोडायचं नाही आपण, कारण जी व्यक्ती आहे त्या व्यक्तीला समजलं पाहिजे की त्याने काय चुका केलेल्या आहेत. असं हे यांचं बोलणं चाललेलं असतं. आणि त्याच वेळेस इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे उदय मात्र भयानक चिडलेला असतो. यशला इतकं मारत असतो की त्याला भानही राहिलेलं नसतं की आपण रागाच्या भरात काय करतोय, आपल्याच भावावरती हात उचलतोय, या गोष्टीची सुद्धा जाणीव नसते. आणि अमृता मात्र वरती थांबून ह्या सगळ्या गोष्टींची मजा घेत असते. कारण आता एक वेगळा अध्याय तिनं सुरू केलेला असतो. तिनं म्हणालेली असते त्या पद्धतीने तिनं बोलत असते. आणि ती म्हणजेच की काहीही झालं तरीही आत्ता या घरामध्ये आता शांतता राहू देणार नाही. आणि या सगळ्या गोष्टी तिने सुरू केलेल्या असतात. त्याचबरोबर इकडे म्हणत असते, काय चाललंय हे सगळं तुमच्या दोघांचं, तुम्हाला कळत नाहीये का, आत्ताच ते घरी आलेले आहेत, त्यांची तब्येत कशी आहे, आणि उदय तुला कळतंय का तू काय करतोयस, तू का मारतोय, तुझा धाकटा भाऊ आहे ना तो, असं का वागतोस त्याच्याशी, हे बोलणं चाललेलं असतं. एवढ्यातच बाबा शुद्धीवर येतात. यमुना मात्र बाबांना एकच प्रश्न विचारत असते की कुणी मारलं तुम्हाला, सांगा बाबा, कुणी हल्ला केला तुमच्यावरती, असं यमुना विचारत असते. तेव्हा मात्र तिथे येते आणि यमुनाला म्हणते, अगं शांत हो जरा, एवढे प्रश्न नको विचारूस त्यांना, आत्ता ते शुद्धीवर आलेत ना. तेव्हा यमुना मात्र म्हणत असते की नाही आई, कळलं पाहिजे ना, कावेरीने मारले ना. तेव्हा म्हणत असते की हो बरोबर आहे, कळलं पाहिजे, पण जरा शांत हो आधी. आणि मग तरीही ती बाबांना विचारत असते. सगळेजण आता बाबांच्या जवळ आलेले असतात, बाबांकडे पाहत असतात. उदय, त्याचबरोबर यश, विद्या आणि अमृता सुद्धा तिथं आलेली असते. आणि बरोबर बाबांचं लक्ष अमृताकडे जातं. अमृता तिथं आलेली असते आणि बाबा मात्र अमृताकडे पाहतात. तेव्हा त्यांना आठवत असतं की या कावेरीने, या अमृताने येऊन माझ्या डोक्यामध्ये दांडकं मारलेलं होतं आणि मला एवढंही सांगितलेलं होतं की खरं तर या खेळामध्ये तुमचा काहीच दोष नाही आहे, पण तुम्ही मध्ये आलात ना, आता तुम्ही मध्ये आलेला आहात तर तुम्हाला शिक्षाही भोगावी लागणारच आहे, असं म्हणत तिने बाबांना संपवलेलं असतं. आणि ही गोष्ट मात्र तिला आठवत असते. ती म्हणत असते की नाही, काहीही झालं तरीही मला या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागणार आहे. आणि मग सगळे बाबांकडे आलेले असतात. बाबा सांगण्याचा प्रयत्न करत असतात, पण झालं, इथेही बाबांची वाचा गेले, त्यांना बोलता येत नाहीये. इकडे कावेरी मात्र विचार करत असते की का करतोयस बाप्पा असं, तू का माझ्या बाबतीत असं का करतोयस, मला कळत नाहीये बाप्पा, असं का होतंय, असं म्हणत इकडे कावेरी म्हणत असते, पुन्हा एकदा मला पोरकं नको करूस. आणि त्याचबरोबर इथे घरात सगळे जमलेले आहेत, सगळेजण तिथं बोलत आहेत, बाबांना विचारत आहेत की कसं होतंय, तुम्हाला बरं वाटतंय का, असं सगळ्यांचं बोलणं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र अमृता तिथं आलेली असते आणि अमृता तिथं येऊन उभी असते. आणि बाबा जेव्हा सगळ्यांना सगळं सांगणार असतात तेव्हाच अमृता नेमकी तिथं येते आणि हातामध्ये तिचं इंजेक्शन असतं. आणि ती म्हणू लागते की हे बघायचं, म्हाताऱ्या तोंड जर उघडलंच ना तर गाठ माझ्याशी,
कसं आहे, तेवढा हल्ला केला तेवढ्यातनं तू गेला नाहीयेस, त्यामुळं आता मलाही पुढचा विचार करावा लागणार आहे, असं ती बोलत आहे. तेव्हा बाबा मात्र तिच्याकडे पाहत आहेत. तिला ते इंजेक्शन दाखवलेलं असतं आणि हे इंजेक्शन मी देणार आहे आणि तुला संपवणार आहे, अशा पद्धतीने बोलणं तिचं चालू असतं. तेव्हा मात्र बाबा तिच्याकडे पाहत असतात आणि यमुना विचारत असते. तेव्हा इकडे मा म्हणत असते की त्यांना काय विचारतेस, आपल्याला माहिती आहे ना हे सगळं त्या मुलीनं केलेलं आहे, कावेरीनंच केलेलं आहे हे सगळं, आणि मग अजून बाबांना विचारून का त्रास देतेस, माहिती आहे ना तिनं केलेलं आहे सगळं, त्याची शिक्षाही ती भोगत आहे, ती जेलमध्ये गेलेली आहे, मग पुन्हा काय या गोष्टी, असं मा बोलत असते. तेव्हा मात्र अमृता तिथं आलेली असते आणि मग अमृता त्याचबरोबर सगळेजण तिथं असतात. बाबांना नको असं करायला असं बोलू लागतात. यशला सुद्धा मा म्हणत असते की तू आताच्या आता बाहेर हो, कारण मला त्यांच्याजवळ तुझी सावली सुद्धा नकोय. तेवढ्यातच डॉक्टर तिथे येतात आणि डॉक्टर म्हणू लागतात, काय चाललंय तुमचं, हे पेशंटची अवस्था क्रिटिकल आहे आणि तुम्ही हे सगळं काय करताय, पेशंटला उपचारांची गरज आहे, चांगलं बोलण्याची गरज आहे आणि तुम्ही हे सगळं काय करताय, तुम्ही निगेटिव्ह का हे सगळं पसरवताय, असं सगळं बोलणं चाललेलं असतं. आणि त्याचबरोबर इकडे आता अमृता आणि यमुना दोघीही तिथे उभ्या आहेत, दोघीही बोलत असतात. आणि त्याचबरोबर अमृता म्हणत असते की काही झालं तरीही या म्हाताऱ्याने तोंड उघडता कामा नये, जर का याने तोंड उघडलं तर खूप मोठा राडा होऊ शकतो, माझं सगळे डाव फेल होऊ शकतात, काही करून आपल्याला त्याची बोलती बंद करायची आहे, एवढंच तिच्या डोक्यात असतं. डॉक्टरांनी आता सगळ्यांना जायला सांगितलेलं असतं. मा त्यांच्या शेजारी असते. मा म्हणत असते की अहो आराम करा, काही लागलं तर सांगा, आम्ही सगळेजण आहोत बाहेर, असं ती सांगते आणि तिथून निघून जाते. आता नेमकी कावेरी असते, ती माच्या समोर येते आणि कावेरी म्हणू लागते की मा थोड्या वेळ मी काकांजवळ थांबू का, मला बरं वाटेल. तेव्हा मा म्हणत असते की हो. आता कावेरी दारात जाते आणि दारातून बाबांकडे पाहत असते. तिने बाबांना त्रास देण्यासाठीच हे सगळं करत असते, हे मात्र तिचं चाललेलं असतं. आता कावेरी अमृता जी आहे ती दारातून पाहू लागते आणि तिला थांबायचं आहे आणि आणखी त्रास द्यायचा आहे, कारण त्यांनी तोंड उघडू नये, जर त्यांनी तोंड उघडलं तर या अमृताच्या शिट्ट्या वाजणार आहेत, ते तिला चांगलंच माहिती आहे. आणि म्हणूनच ती इकडे म्हणू लागते की नाही, आता मी तुम्हाला जेवढं सांगते ना एवढंच ऐकायचं आहे, असं तिच्या डोक्यात असतं. आणि तिने पुढचा प्लॅन केलेला असतो, तो म्हणजे बाबांना धमकवायचा, कारण त्यांना धमकवूनच त्यांना गप्प करायचं आहे, एवढंच तिच्या डोक्यात आहे. इकडे डॉक्टर म्हणत असतात की ठीक आहे, तुम्ही थांबू शकता. आणि मग अमृता आता बाबांच्या रूममध्ये थांबलेली आहे. अमृताचा हा जो सगळा डाव आहे तो तर उधळला जाणारच आहे, पण त्याचबरोबर अमृताने जे काही कांड करत असते, ती प्रत्येक वेळेस जो काही राडा करत असते, तो सुद्धा इकडे समोर येऊ शकतो. अमृता आता बाबांच्या जवळ बसते आणि बाबांकडे पाहत असते. तेव्हा त्यांना म्हणत असते की शांत राहायचं, माझं नाव अजिबात घ्यायचं नाही, जर माझं नाव घेतलं तर गाठ माझ्याशी आहे. आणि त्याचबरोबर एवढं लक्षात ठेवायचं आहे, कोणाला जरी कळलं की हे सगळं मी केलेलं आहे आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र बाबा शांत असतात. तिने त्यांच्या हात सलाईंची सुई लावलेल्या त्या हातावरती मुद्दाम दाबायला सुरुवात केलेली असते. ते बिचारे कळवळत असतात. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा तिला जराही लाज वाटत नसते. ती ज्या पद्धतीने वागत असते त्या पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी घडलेल्या असतात. तेव्हा मात्र इकडे आता मोहित तिथल्या इन्स्पेक्टर साहेबांशी बोलत असतो. त्यांना म्हणत असतो की खरंच म्हणजे मला कळतच नाहीये की हे सगळं काय आहे, तुम्हाला कळतंय का तुम्ही काय केलेलं आहे, कारण तुम्ही जे काही केलेलं आहे ते चुकीचं केलेलं आहे, कारण तुमच्याकडे काय पुरावा आहे, तुमच्याकडे तर काहीच पुरावा नाही. आणि मग तुमच्याकडे पुरावा नसताना तुम्ही का आत टाकलेलं आहे त्यांना, आणि पुरावा जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही असं का वागताय, असं बोलणं सुरू असतं. तेव्हा ते म्हणत असतात की आमच्याकडे 48 तास आहेत आणि या 48 तासांमध्ये पुरावा शोधायचा आहे, हे सगळं बोलणं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र यश देवयाईच्या समोर असतो. तो देवयाईला म्हणत असतो की का त्यांच्याशी असं वागलेले आहे, का असं करते देवयाई तू, हे सगळं काय घडतंय, कारण त्या बायातीने प्रत्येक वेळेस तुझ्यावर विश्वास ठेवलेला आहे आणि आज जे घडतंय ते काय आहे,
असे अनेक प्रश्न पडलेले असतात. आणि तेव्हा मात्र आता इकडे मोहित म्हणत असतो की चौकशीसाठी बोलवत आहेत, काळजी करू नको, काही सांगायची गरज नाही. तेव्हा कावेरी म्हणते काही लपवायची पण गरज नाहीये, कारण मी काही केलेलंच नाहीये, तर मी का लपू, आणि मी नेहमी सत्याच्या बाजूने उभे राहणारे आहे, असं कावेरीचं बोलणं असतं. तेव्हा मात्र मोहित तिथे असतो. यश इकडे कासावीस झालेला असतो. यशच्या तोंडावरती मारलेले सगळे व्रण उठलेले असतात, कारण उदयने कारण नसताना त्याला धुतलेलं असतं. बिचारा एवढं बाबांना रक्त देऊन आलेला असतो, बाबांसाठी एवढं सगळं केलेलं असतं, आणि त्यानंतर घरी आल्यावर त्या उदयने मारलेलं असतं. इकडे आता अमृताचा पुढचा डाव सुरू होतो. तो म्हणजे अमृता जी आहे ती आता एका बाईकडे जाते, म्हणजे अशीच किलर एक बाई आहे तिच्याकडे जाते, तिला चाकू देते आणि सांगते की हा फोटो बघायचा, जेलमध्ये जायचं आणि तिथेच हिचा खेळ खल्लास करायचा आहे. काहीही झालं तरीही एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की मी आता जे काही सांगत आहे त्या गोष्टीचे काय परिणाम होणार आहेत हे माहिती आहे. त्यामुळं आता पुन्हा माझं नाव घ्यायचं नाही, तिथं कोणालाही कळता कामा नये की हे सगळं जे काय आहे ते मी पाठवलेलं आहे. नाहीतर त्या कावेरीसोबत तुला तिथे चढायला पाठवील, तिच्यासोबत वरती तुला ढगात पाठवील, असं हे बोलणं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र आता त्या बाईकडे ती चाकू देते, तिने जो चाकू आणलेला आहे तो चाकू देते आणि सांगू लागते की हे घे, आणि तिने स्वतःहून टेस्ट करते, बघते, बोटाला लावून बोटातनं रक्त निघलेलं असतं. आणि हे सगळे अमृताचे कारस्थान सुरू असतात. आणि अशी सून मात्र सुलक्षणा धर्माधिकारीला पाहिजे, अगदी संस्कारी आहे ना, कारण तिला तर संस्कारी सुनेचीच गरज आहे असं तिने सांगितलेलं आहे. या सगळ्या गोष्टी घडत असतात आणि त्या बाईला सुद्धा तिने धमकावलेलं असतं. इकडे आता कावेरीला विचारलं जात असतं की हे सगळं काय आहे आणि हे सगळं कशासाठी केलं जाते, या सगळ्याचा अर्थ काय आहे, असं कावेरीला धमकावलं जात असतं. आणि कावेरी म्हणत असते की हे बघा, मी खरं सांगत आहे, मी काहीही केलेलं नाही आणि याच्यामध्ये माझा काहीच दोष नाही. तेव्हा ते इन्स्पेक्टर साहेब म्हणत असतात की हे बघा, तुम्ही खोटं बोलू नका, तुम्ही जे काही केलेलं आहे ते आम्हाला चांगलंच माहिती आहे, त्या यश धर्माधिकारी आणि तू मिळून केलेस ना हे सगळं. तेव्हा ती म्हणत असते की नाही. तेव्हा तो म्हणतो की ते प्रेमाचं नाटक वगैरे ते पण सगळं खोटं आहे का. तेव्हा मात्र ती म्हणत असते की नाही. तेव्हा तो म्हणत असतो की बरोबर आहे, कारण त्याला हाताशी घेऊनच केलेला आहे ना, कारण तो त्यांचा सख्खा मुलगा कुठं आहे, तो तर सुलक्षणा धर्माधिकारी यांच्या भावाचा मुलगा आहे ना. ऑब्विसली हे सगळं त्यांनी आणि तूच केलेलं आहे आणि प्रॉपर्टीसाठी केलेलं आहे, असं तो बोलत असतो. तेव्हा मात्र कावेरीला खूप वाईट वाटतं. इकडे उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की अमृता त्याचबरोबर इकडे बोलत असते, ती म्हणजे अमृताची आई, कारण त्या दोघींचंही बोलणं चाललेलं असतं, त्या दोघींच्याही डोक्यात एकच आहे, आता पुढचा डाव टाकायचा. पुढचा डाव म्हणजे काहीही झालं तरीही त्या यशची लग्न करून तिला त्या घरात यायचं आहे, आणि म्हणूनच तिचं हे सगळं बोलणं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र आता तिने बोलत असते आणि ती म्हणजे आता हा डाव जो आहे तो व्यवस्थित झाला पाहिजे असं बोलणं चाललेलं असतं. आणि मग यशकडे येते सुलक्षणा, त्याचबरोबर तिथे अमृता आणि त्याचबरोबर असते ती म्हणजे माधवी, ते दोघीही तिथे असतात. आणि आता सुलक्षणा यशला म्हणत असते की यश, एक गोष्ट लक्षात ठेव, उद्या सकाळपर्यंत तुला या लग्नासाठी तयार व्हायचं आहे, काहीही झालं तरीही हे लग्न होणार आहे आणि तू अमृताबरोबर लग्नासाठी या मंडपात असशील. पण जर तू या लग्नासाठी तयार नशील तर या घराचे आणि आमच्या मनाचे दरवाजे तुझ्यासाठी कायमचे बंद असतील, हे लक्षात ठेवायचं आहे, असं हे सगळं बोलणं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे यशच्या पुढे आता कोणताच पर्याय नसतो. माने ज्या शब्दामध्ये त्याला सांगितलेलं आहे त्याला धक्का बसलेला असतो. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.